हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, गेल्या वेळेला आपण कठोपनिषदातल्या अध्याय 1 वल्ली 2 क्रमांक 5 ते 8 मंत्र पाहिलेले आहेत. आज 9व्या मंत्रापासून सुरुवात करूया. यमराज नचिकेताला सांगताहेत, नैषा तर्केण मतिरापयेना प्रोक्तानि नव्य सुधाज्ञाय श्रेष्ठ याम त्वमापहा सत्यविद्भुतासी त्वांगनो भूयान नचिकेत प्रष्टा. प्रेष्ठ म्हणजे प्रियतम. याम त्वम आपहा, जे तू प्राप्त करून घेतलेले आहेस. एषः मती ही बुद्धी. तर्केण न आपनेया, तर्काने मिळत नाही. अन्येन प्रोक्ता एव, दुसऱ्यांच्या द्वारा सांगितलेली. सुज्ञानाय, आत्मज्ञानाच्या निमित्ताने. सत्यधृती असी हे नचिकेता, उत्तम धैर्यवाला असलेल्या हे नचिकेता, तुझ्यासारख्या विचारणाऱ्यांकडूनच आम्हाला मिळू दे. याचा अर्थ काय होतो? यमराज नचिकेतालाच म्हणतात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे संस्कृत मंत्र असतात, ह्या मंत्रांची अक्षरं एकसारखी मराठीत जशी वाक्य असतात तशी नसतात. त्यांचा अन्वय लावावा लागतो. म्हणजे शब्द ओळीनीच येतील असं नाही. ती संस्कृत भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी मागं पुढं कसेही ते शब्द घेतलेले असतात. त्याचा अन्वय लावून मग अर्थ लावावा लागतो. म्हणून अगोदर अक्षरशः अर्थ मी सांगतो आणि नंतर मग त्याचा अन्वय लावून त्या श्लोकाचा, त्या मंत्राचा पूर्ण अर्थ सांगतो. यमराज या 9व्या श्लोकात असं म्हणतात, नचिकेताची त्याने प्रशंसा केलेली आहे. हे नचिकेता, तुझी बुद्धी अत्यंत निर्मळ आहे. आत्मज्ञान मिळवण्याची तुझी निष्ठा ही प्रशंसनीय आहे, वाखाणण्यासारखी आहे. आणि जेव्हा महापुरुषाची संगत असते तेव्हाच अशा प्रकारची बुद्धी होते, नाहीतर अशा प्रकारची बुद्धी होत नाही. मी एवढी प्रलोभनं दिली तरी सुद्धा तू लोभी झाला नाहीस. तुझा निश्चय दृढ झालेला आहे. तुझ्या मनामध्ये खरोखरची धारणा अशी आहे, सगळ्या प्रकारच्या गुरूंना तुझ्यासारखे शिष्य मिळावेत असं मला वाटतं. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेणाऱ्या माणसाची योग्यता कसली असली पाहिजे हे या ठिकाणी यमराज सांगतात. आत्मज्ञान प्राप्त करून घेणारा शिष्य कसा असावा? एक, तो शुद्ध बुद्धीचा असावा. ही शुद्ध बुद्धी चांगल्या माणसांच्या संगतीतूनच येते. संगती संगदोषः म्हणतात. म्हणून संतांच्या संप्रदायात राहावं, सत्संग असावा असं आपल्यात सांगितलं आहे. 2, कोणत्याही मोहाला बळी न पडणारा असावा. 3, दृढनिश्चयी असावा. आणि 4, आत्मज्ञानाचा ध्यास घेणारा असावा. आणि अशा तुझ्या प्रकारचा शिष्य सगळ्यांना मिळू दे असं यमधर्मराजा नचिकेताला या श्लोकात म्हणतात. 10व्या श्लोकात काय म्हणतात बघूया. जान्याम्यहं शेवधिरित्य नित्यं यद्ध्रुवै प्राप्यते हि ध्रुवं तत् ततो माया नचिकेतोश्च अग्ने रनित्यद्रव्यैः प्राप्तमानस्मि नित्यं
अहम जानामि, मी जाणतो. काय जाणतो? शेवधी कर्मफल स्वरूप निधी काय असतो? तो अनित्य आहे, विनाशशील आहे. तद्ध्रुवम, हे निश्चित आहे. नाही प्राप्यते, मिळत नाही. ततः मया अनित्यैहि द्रव्यैहि, म्हणून मी माझ्या कर्तव्यबुद्धीने आणि अनित्य पदार्थांच्या द्वारा नचिकेत नावाच्या अग्निश्चितः, अग्नीचं चयन करणारा, अग्निविद्या प्राप्त करून घेतलेला, नित्यम, नित्यवस्तू परमात्मा को, परमात्म्याला प्राप्त करून देतो. आता याचा सरळ अर्थ बघूया. यमराज म्हणतात, हे नचिकेता, मी ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो की कर्माचं फळ या लोकामध्ये आणि परलोकामध्ये जे भोग समूहाने मिळते ते कितीही महान असू दे, पण त्याचा विनाश एक दिवस निश्चित आहे. ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की अनित्य साधनामुळं नित्य पदार्थांची प्राप्ती होऊ शकत नाही. हे रहस्य जाणून ज्याने अग्निविद्या मिळवलेली आहे असा नचिकेत आसक्तीरहित होऊन कर्तव्यबुद्धीने, निष्काम भावनेने ईश्वर पूजा करून नित्य सुखस्वरूप परमात्म्याला प्राप्त करून घेणारा आहे. थोडंसं हे जटिल आहे, मी आता ह्याचा खुलासा करतो. यमधर्मराजाला असं सांगायचं आहे की मनुष्याला आपल्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. मग कुठल्या प्रकारच्या कर्माचं फळ भोगावं लागतं? जी कर्म तो अनित्य करतो. अनित्य म्हणजे काय? जी नित्य करायला पाहिजे ती सोडून दुसरीच करतो. त्याला जी विहित कर्म दिलेली आहेत भगवंताने, ती सोडून तो वेगळीच कर्म करतो, अनित्य करतो. एखाद्याचं नित्यकर्म काय आहे? तो शिक्षक आहे, तो शाळेला जावे, शिकवावं, शांतपणे मुलांना समजावून सांगावं, आपलं आपलं काम करावं, यावं, हे त्याचं नित्यकर्म आहे. पण ते सोडून, शाळेला जायचं सोडून तो जर 2 दिवसाआड सिनेमाला जाऊन बसत असेल, शाळेतल्या विद्यार्थ्यांकडंच लक्ष नसेल, नियमितपणाने तो आपलं शिकवण्याचा तास घेत नसेल, तर ते अनित्य कर्म. मग त्या अनित्य कर्माचं फळ नित्य कसं मिळेल? नित्य म्हणजे अविनाशी कसं मिळेल? अनित्य कर्माचं फळ हे अनित्यच मिळणार. तुम्ही जर आंब्याची कोयल लावली तर आंब्याचं झाड येणार, कारल्याचं बी पेरलं तर कारल्याचं वेल येणार. म्हणून अनित्य साधनामुळं नित्य असं फळ मिळत नाही. नित्य फळ म्हणजे मोक्ष, नित्य फळ म्हणजे जन्म मरणा फेऱ्यातून सुटका, नित्य फळ म्हणजे ईश्वर प्राप्ती. मग नित्यकर्म कधी मिळेल? स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिम लभते नरः, भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. आपलं स्वतःचं कर्म करीत राहणं प्रामाणिकपणे, हेच ईश्वर प्राप्तीचं मूळ आहे. आणि ते नित्य केलं पाहिजे. ते जर नित्य केलं नाही तर त्याच्यापासून नित्य आणि शाश्वत असं फळ मिळणार नाही. ते फळ मिळणार ते अनित्यच मिळणार. परंतु हे नचिकेता, तू कसा आहेस?
स्वतःचं कर्तव्यकर्म व्यवस्थित करणारा आहेस. ज्ञानप्राप्तीबद्दल तुला आसक्ती आहे. तू ऋषीपुत्र आहेस, संस्कारित आहेस. ईश्वर पूजा आणि ज्यामुळं नित्य सुख प्राप्त होईल अशी कर्म करून तू परमात्म्याची प्राप्ती करून घेणार आहेस, अशी नचिकेताची प्रशंसा यमराजाने केलेली आहे. या ठिकाणी नित्य आणि अनित्य ह्या दोन गोष्टीच महत्त्वाच्या आहेत. नित्य कर्म म्हणजे विहित कर्म, म्हणजे तुम्हाला दिलेलं कर्म, तुमचं कर्तव्य हे नित्य करा, म्हणजे त्याचं फळ नित्य आहे, अविनाशी आहे. पण ते अनित्य केलं तर त्याचं फळ हे अनित्यच आहे, विनाशकारी फळ आहे, पुन्हा जन्म पुन्हा मरण आहे. म्हणून नित्य कर्म करा. पुढे यमराज म्हणतात, कामस्याप्तिं जगतः प्रतिष्ठां क्रतोरनन्यात् भयस्य पारं स्तोमं हरुद्गायं प्रतिष्ठा दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेत साक्षी. हे नचिकेता, कामस्य अप्तिम, ज्यामध्ये भोग मिळतो, जगतः प्रतिष्ठा, जो जगाचा आधार आहे, क्रतोः अनंतम, यज्ञाचं चिरस्थायी फळ जे आहे, अभयस्य पारम, निर्भयाचा अवधी जो आहे, स्तोमहत, स्तुती करण्यासाठी जो योग्य आहे, उरुगायम, वेदांमध्ये ज्याचे गुण नाना प्रकारे गायलेले आहेत, प्रतिष्ठा, जो दीर्घकालाकरता स्थितीमध्ये संपन्न आहे, अशा स्वर्गलोकाला दृष्ट्वा धृत्या, पाहून सुद्धा, अत्यस्राक्षी, त्याचा त्याग करून तू आलेला आहेस, म्हणून तू अत्यंत बुद्धिमान आहेस. म्हणजे यमधर्मराजाला काय म्हणायचं आहे, हे नचिकेता, तू बुद्धिमान आहेस. हे मी कसं सिद्ध केलं सांग? मी असं सिद्ध केलेलं आहे, तू खरं म्हणजे स्वर्गलोकाला जाण्याच्या योग्यतेचा आहेस, इतका तू पुण्यवान आहे. हा स्वर्गलोक सगळ्या भोगाने परिपूर्ण आहे, सगळ्या जगाचा आधार स्वरूप आहे, यज्ञादी शुभकर्मांचं फळ देणार आहे, त्याच्यामध्ये कोणतंही दुःख आणि भय नाही, तो स्तुती करण्याला योग्य आणि महत्त्वपूर्ण आहे. वेदांनी या स्वर्गाचं चांगलं गुणगान केलेलं आहे. स्वर्गलोकाची स्थिती ही शाश्वत आहे, एवढं माहीत असून सुद्धा तू स्वर्गलोकाला गेला नाहीस. तू परत माझ्याकडंच आलास, तिकडं न जाता, आणि तू निश्चय केलास की मला आत्मतत्वच पाहायचं आहे, स्वर्गबिर्ग मला काय नको. जसं तुकाराम महाराज म्हणतात किंवा संत म्हणतात की आम्हाला ते स्वर्ग नरक वगैरे काय नको बा, पुन्हा मग तुका म्हणे आम्हा घालावे गर्भवासी, आम्हाला पुन्हा मनुष्याचा जन्म दे बाबा, कारण आम्ही एकदा स्वर्गात गेलो की आम्ही विठ्ठल नामाचा विसर होईल, आम्हाला विठ्ठल नामच घ्यायचा आहे. म्हणून हे देवा काय कर, पुन्हा आम्हाला गर्भवासी घाल, पुन्हा आम्हाला मनुष्य कर, आम्ही पुन्हा कीर्तन करू, आम्ही पुन्हा भजन करू, आम्ही पुन्हा पंढरीची वारी करू. तसं हा नचिकेत काय म्हणतोय, यमधर्मराजा त्याला सांगतो, आठवण करून देतोय
की ज्या स्वर्गलोकाचं वेदांनी गुणवर्णन केलेलं आहे, ऋषींनी गुणवर्णन केलेलं आहे, जो जगाचा आधार आहे, सगळ्या भोगांनी परिपूर्ण आहे, जे शुभकर्म करतात त्यांनाच तो मिळतो, अशा दीर्घकाल शाश्वत अशा स्वर्गसुखाचा त्याग केलास तू आणि आत्मज्ञानासाठी पुन्हा माझ्याकडे आलास, म्हणून तू अत्यंत बुद्धिमान आहेस. आता या पुढच्या श्लोकामध्ये 12व्या यमराजाने परब्रह्म म्हणजे काय हे सांगायला सुरुवात केलेली आहे. यमधर्मराजा नचिकेताचा निश्चय पाहून त्याला आता ब्रह्मज्ञान सांगायला त्याने सुरुवात केलेली आहे. सगळ्यांनी कृपया लक्ष देऊन ऐकावं, कारण हे ब्रह्मज्ञान जे आहे हे कुठेही आपल्याला ऐकायला मिळत नाही, ते दुर्लभ आहे. सुरुवातीला ते 2 मंत्र सांगतायत यमराज. 12व्या मंत्रामध्ये ते सांगतायत, तम दुर्दशम गूढमनुप्रविष्टम गुहातीतम गुह्वरेश्वट पुराणम अध्यात्मयोग अधिगमेन देवम मत्वा धीरो हर्षशोकौ जहाती. गूढम आत्मज्ञान कसं आहे किंवा परब्रह्माचं ज्ञान कसं आहे, गूढ आहे. गूढम अनुप्रविष्टम ते सर्वव्यापी आहे. गृहाहितम सगळ्याच्या हृदयाच्या गुहेमध्ये स्थित आहे. गव्हरेष्ठम संसार रूपामध्ये ते गूढ वनामध्ये राहिल्याप्रमाणे आहे. पुराणम हे सनातन आहे. तम दुर्दर्शम देवम त्याची कठीणता पाहणाऱ्यांनी परमात्म्याच्या देवाला शुद्ध बुद्धियुक्त साधकच पाहू शकतो. अध्यात्मयोगाधी अधिगमेन अध्यात्मयोगाच्या प्राप्तीच्या द्वाराच हे समजून घेता येतं. हर्षशोकौ जहाती हर्ष आणि शोक दोन्हीचाही त्याग करणारं हे आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान आता यमराजाने सांगायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणतायत, हे संपूर्ण जग अत्यंत दुर्गम असं जंगलाप्रमाणे आहे, परंतु हे परब्रह्म परमेश्वराने व्यापलेलं आहे, परिपूर्ण आहे. जसं भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात भगवंत म्हणतात, मया ततमिदं सर्वं जगद्व्यभिमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तश्यतिस्ततः. मी माझ्या अव्यक्त रूपाने हे जग विस्तारलेले आहे, व्यापलेले आहे आणि माझ्या ठाई सर्व जगातले प्राणीमात्र राहत आहेत. म्हणजे हे सगळं जग मी व्यापलेलं आहे. सगळे प्राणी मात्र माझ्या ठाई राहत आहेत. हे सगळे माझ्या ठाई राहत आहेत आणि मी सगळ्यांच्या हृदयाच्या गुहेमध्ये जणू राहतो. 13व्या अध्यायातल्या 17व्या श्लोकात भगवद्गीतेत सांगतात, ज्योतिषामिति तज्ज्योतिस्तस्तमः परमुच्यते ज्ञानम देयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्तधिष्ठितम. जे तेजाचेही तेज आहे, अंधाराच्याही अत्यंत पलीकडचे आहे,
ज्ञानानेच अनुभवासारखे असून ते ज्ञेय आहे असं सर्वांच्या हृदयामध्ये व्यास करून मी राहिलेलो आहे. इतकंच नव्हे तर 15व्या अध्यायात सुद्धा सांगतात, सर्वस्य चाहम मृत्सन्न विष्टो मतस्मृतिज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेह चाहम. मी सगळ्यांच्या प्राणिमात्रांच्या हृदयामध्ये नित्य राहतो, परंतु मला कोणी पाहू शकत नाही. कारण मी पाहण्याचा विषय नाही आहे, मी अनुभवण्याचा विषय आहे. मी अत्यंत गुप्त आहे. माझं दर्शन दुर्लभ आहे. जो शुद्ध बुद्धी संपन्न साधक आहे, ज्याचा मन आणि बुद्धी नित्य निरंतर स्थिर आहे, जो माझा चिंतन करता आहे, जो सनातन धर्माचा पालन करणारा आहे, असा मनुष्य माझा अनुभव घेतो आणि हर्ष आणि दुःख यांच्यापासून दूर राहतो. त्याला दोन्हीही संवेदना होत नाहीत. थोडंसं गूढ ज्ञान आहे. परत एकदा त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न करतो. आत्मज्ञान सांगायला यमराजाने नचिकेताला सांगायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात, हे नचिकेता, आत्मज्ञानाची पहिली पायरी सांगतात. पहिल्या पायरीमध्ये काय काय मुद्दे सांगतायत? 12व्या मंत्रामध्ये हे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत आत्मज्ञानाचे. मुद्दा क्रमांक 1, हे संपूर्ण जग एक घनदाट अशा जंगलाप्रमाणे आहे आणि हे परमेश्वराच्या परिपूर्ण रूपाने सर्वव्यापी आहे. म्हणजे या जंगलामध्ये सर्वव्याप्त कोण आहे? तर परमेश्वर आहे. म्हणजे या विश्वामध्ये सगळीकडं परमेश्वर आहे. सगळं चराचरामध्ये परमेश्वर भरलेला आहे. दुसरा मुद्दा काय आहे? प्राणिमात्रांच्या हृदयाच्या गुहेमध्ये हा परमात्मा स्थित आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो आहे. तिसरा मुद्दा काय आहे? पण त्याला कोणीही पाहू शकत नाही. समजा हृदयाचं ऑपरेशन करायचं ठरलं, ओपन हार्ट सर्जरी करायची ठरली, छातीवरची हाडं कापली, सगळं आवरण दूर केलं, पेरिनियम काढलं, पेरिटोनियम काढलं, हृदय दिसलं, ढाक 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 करते, पण त्याच्यात परमेश्वर दिसलाच नाही. का दिसला नाही? कारण तो अत्यंत गुप्त आहे आणि तो ज्ञेय आहे. म्हणजे समजून घेण्याची ती युक्ती आहे, ती परंपरा आहे. भगवंताला समजून घ्यायचं असतं, तो दिसत नसतो. चौथा मुद्दा काय आहे? अशा रीतीने जो सनातन विचार करतो तो हर्ष आणि शोकापासून मुक्त होतो. तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो मी, मागं पण दिलेलं आहे. एखादं मोगऱ्याचं फूल असतं, फूल दिसतं, पाकळ्या दिसतात, त्याची पानं दिसतं, तर मोगऱ्याच्या फुलाचं झाड दिसतं, सुंदर फूल दिसतं. पण त्या फुलाचा वास ही अनुभवण्याची गोष्ट आहे. घ्राणेंद्रियाने किंवा नाकाने तो अनुभवावा लागतो. मला मोगऱ्याच्या फुलाचा वास दाखव डोळ्याने, असं कोणीही म्हणू शकत नाही, कोणीही विचारू शकत नाही. कारण फुलाचा वास हा अनुभवाने घेता येतो.
मग त्याच्यासाठी इंद्रिय सतर्क पाहिजेत, बुद्धी सतर्क पाहिजे, आत्मा सतर्क पाहिजे आणि भगवंताकडं जाण्याची वृत्ती सतर्क पाहिजे. म्हणजे मला फुलाचा वास घ्यायचा आहे हे आधी निश्चयात्मिकता पाहिजे, बुद्धीचा विनिश्चय पाहिजे. आणि मग एकदा तो फुलाचा वास आला की मग माणसाला फ्रेश वाटायला लागतं. हर्ष आणि शोक यापासून तो दूर होतो. म्हणून त्याला मृत्यूस्वरूप असलेले यमराज नचिकेताला म्हणतात, एचत श्रुत्वा संपरिगृह्य मर्त्याः प्रह्य धर्म अणुमेन प्राप्यते समोदते मोदनीयम हि लब्ध्वा विवृत्तम सद्म नचिकेतस्य मन्ये. मर्त्याः म्हणजे मनुष्य, एतद धर्मस्य श्रुत्वा हा धर्म ऐकून, संप्रहिगृह्य नीटपणाने ग्रहण करून, प्रवृह्य त्यावर विचार करून, एतम अणुम आप्य हे अणुस्वरूप आत्मतत्व जाणून, सहमोदनीयम तो आनंदित होतो, मोदितेही नचिकेतसम विवृत्तम सद्ममन्ये आणि त्याच्या आनंदामध्ये तो ब्रह्मानंदामध्ये मग्न झाला, तर हे नचिकेता तुझ्यासारख्या लोकांना स्वर्गद्वार हे मुक्त होतं, परमधाम हे खुलं राहतं. म्हणजे कसं धर्मराज सांगतायत, अध्यात्मविषयक उपदेश करताना त्याने सांगितलेलं आहे की हा उपदेश एकतर पूर्ण श्रद्धेने ऐकायला पाहिजे, तो ऐकल्यानंतर त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. मनाची व्याख्याच आहे मननात मनहा, ज्यामध्ये मनन केलं जातं त्याला मन म्हणतात. चिंतन मनन केल्यानंतर बुद्धी स्थिर होते. बुद्धी स्थिर झाल्यानंतर ती आत्मज्ञानाने भरून जाते. एकदा ती आत्मज्ञानाने भरून गेली की मग सुख आणि दुःख याच्या संवेदनात नष्ट होतात, त्या आतच शिरत नाहीत. जेव्हा आत्मज्ञानाने किंवा आत्मानंदाने मनुष्याचं मन भरून जातं, तो हृदयात्मा आत्म्याला मनश्चक्षुने पाहतो. हे लक्षात घ्या. ओपन हार्ट सर्जरी केल्यावर हृदय पाहिल्यानंतर त्याचं पल्सेशन समजेल, त्याची आकुंचन प्रसरण शक्ती समजेल, पण त्या हृदयामध्ये परमेश्वर दिसणार नाही. तो मनश्चक्षुने अंतश्चक्षुने पाहावा लागतो, अनुभवावा लागतो. आणि हा अनुभवल्यानंतर जो आत्मानंद होतो, ब्रह्मानंगी लागे टाळी तेथे देहाते कोण सांभाळी, त्या ब्रह्मानंदाला लागल्यानंतर दुःख आणि आनंद, सुख, दुःख आणि सुख यामधली सीमारेषाच राहत नाही. एका वेगळ्याच विश्वात, एका वेगळ्याच आत्मानंदीमध्ये तो तल्लीन होऊन राहतो. जसा कीर्तनकार किंवा वारकरी असतात, विठ्ठल 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 म्हणत नाचत असतात, टाळ वाजवत असतात, त्यांना कुठल्या गोष्टीचं भान राहत नाही. तसं जेव्हा आत्मज्ञान संपादन केल्यानंतर आत्मानंदाने हे मन भरून जातं, त्यावेळी कुठल्याही सुखदुःखाची संवेदनेची सीमा राहत नाही, केवळ ब्रह्मप्राप्ती होते. परंतु त्याला ती इंटेलेक्च्युअल लेव्हल किंवा बुद्धिमत्ता लागते, आणि ती बुद्धिमत्ता हे नचिकेता तुझ्याकडे आहे असं यमराज नचिकेताला या 13व्या श्लोकामध्ये, मंत्रामध्ये सांगितलेलं आहे.
आणि आता या ठिकाणी आपण थांबूया. पुढचा 14वा मंत्र आणि पुढचे आपण उद्या पाहूया. हरिओम.